हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कसे आहात सगळे? सो जसं की तुम्हाला माहितीच आहे की काल माझी बहीण आलेली आहे. सो काल मी ॲक्च्युली तिथेच थांबलो होतो, खूप लेट झालं होतं मम्मी पप्पांच्या घरी. आणि रुजय तर आलाच नाही. मी तरी सकाळी घरी आली इकडे फ्रेश व्हायला, पण रुजय तर आलाच नाही. रुजय तिकडेच थांबला, त्याची सिस्टर आलेली आहे ना, सो तो तिथेच थांबला आहे. आणि आज पण आमचा थोडासा प्लॅन आहे. सो म्हणजे बघू काय एक्झिक्यूट होतं, कसं एक्झिक्यूट होतं. काहीतरी थोडंसं आज आले ते तर काहीतरी स्पेशल काहीतरी करू, बघू. सो आता मी रेडी होऊन चालली आहे मम्मीकडे. सो तिथून बघूया मग काय करायचं आज. तर चला मग बघू आज काय केलं मी. सो मी येताच माळ घेऊन आली आहे, कारण गाडीला ओवाळायचं होतं. आणि मग आम्ही सगळे खाली आलो आणि मी गाडीची पूजा करत होती, गाडीला ओवाळत होती. आणि ही आहे माझ्या बहिणीची न्यू कार. आणि कालच तिला मामांनी पण ओवाळलं होतं, तर तुम्ही बघू शकता. त्यामुळे भरपूर माळा लावलेल्या दिसतात त्या गाडीला. सो गाडीला ओवाळलं. बरं, गाडी बघून गेस करू शकताय का तुम्ही कोणती गाडी आहे? सो मला कमेंट करून नक्की सांगा की कुठली गाडी घेतली आहे. आणि हो, गाडीसमोर नारळ रुजयनेच फोडलं. आणि चक्क त्याला फोडता आलं, पण त्याचा अट्टहास होता की मलाच फोडायचं आहे. आणि खरंच त्याने फोडलं. आणि तेच पाणी तो गाडीवरती पण टाकत होता. आणि सगळं पाणी खालीच टाकून दिलं आणि मग किट्टूला देत होता. पण मग तोपर्यंत सगळं पाणी संपून गेलं होतं. पण खरंच रुजयने ते नारळ फोडलं होतं मस्तपैकी. सो नारळ वगैरे फोडलं आणि मग आम्ही चाललो होतो बाहेर. आम्ही बाहेरच जेवायला जाणार होतो आज. आणि मग आम्ही निघालो. असं एका गाडीमध्ये कशी अडचण करून सगळेजण चाललो. सीट बेल्ट लावायला लागेल नाहीतर पाठीमागे. सो आम्हाला न्यू कारमध्ये जायचं होतं, म्हणून सगळेजण दाटीवाटी करून एकाच गाडीमध्ये बसलो. सो आम्ही आलो होतो दुपारचं जेवण करायला मोहनलालजी थालीमध्ये. तुम्ही इथे आलात का? कसं वाटलं तुम्हाला इथलं जेवण? मला तर खूप आवडलं. इथे मस्तपैकी पोटभर जेवण केलं आणि मस्त पानचा आस्वाद घेतला आणि मस्त राजस्थानी थाली एन्जॉय केली. आणि मग आम्ही परत निघालो. सो आमचं अचानकच ठरलं की दिंडोरीला जायचं. आणि मग आम्ही लगेचच जेवण झाल्यावर लगेचच गेलो दिंडोरीला. आणि दिंडोरीला सगळ्यांशी भेटलो, मस्त गप्पा टप्पा मारल्या, बराच वेळ गप्पा मारल्या. आणि इथे बघा, हे तिघंजणं मस्त झोका खेळतात, ते किट्टू, टुट्टू आणि परी. सो त्यांना पण सगळ्यांना भेटून मस्त भारी वाटलं. मस्त एन्जॉय करत होते, खेळत होते. आणि क्लायमेट बघा किती छान झालं होतं, पाऊस पडलेला होता. आणि हे बघा, इथे सुद्धा रुजय चेस घेऊनच आला होता दिंडोरीला सुद्धा. आणि इथे पण परीला आणि स्वराला खेळायला लावत होता. आणि मग निघायची वेळ झाली आणि मग राजेश्री गाडीला ओवाळत होती. राजेश्रीने गाडीला ओवाळलं, सगळ्यांना टिक्का वगैरे लावला आणि नारळ वगैरे फोडला, प्रसाद वाटला. आणि त्यांनी पण गाडीला माळ आणली होती. सो ती गाडीला माळ लावत होते. सो गाडीला मस्तपैकी माळा झाल्या होत्या. सो हा आहे दिंडोरीचा टुमदार असा छान बंगला. आणि मग आम्ही निघालो होतो, सगळं झालं होतं. मावशीने खूप सारी झाडं लावलेली होती, तर मी पण त्यांच्याकडनं काही झाडं मागून घेतली. आणि त्यांनी पण मला छोटे छोटे रोपं दिले. आणि मग आम्ही निघालो नाशिकला. सो प्लॅन असा होता की मम्मी पप्पा आणि लहान मुलं हे सगळे घरी जाणार होते. आणि मी, जिजाजी आणि बहीण आम्ही जाणार होतो गाण्याच्या कार्यक्रमाला. सो आम्ही त्यांना घरी सोडलं आणि लगेचच निघालो गाण्याच्या कार्यक्रमाला जायला. सो ह्या प्रोग्राममध्ये मामा पण गाणं म्हणणार होते. आणि सो असा आमचा डे एंड झाला मस्तपैकी म्युझिकल ट्रीटने. आणि मग लगेचच आम्ही घरी गेलो आणि उद्या जाणार होती माझी बहीण पुण्याला. सो आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.